काही म्हणालीस का तू? तुला काही बोलायचं आहे का? नाही, नथिंग. ओके, सी यू. काय झालंय? अजून एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने अमृतधारा सक्सेसफुली लॉन्च झाली, नो डाऊट अबाउट इट. पण एका व्यक्तीचा खास उल्लेख करणं राहून गेलं माझ्याकडून. यू, मिस शर्वरी परब. मी? येस, तू. लास्ट मिनिट आपल्या कॅम्पेनसाठी जी आयडिया मिळाली त्याच्यामुळे फक्त लॉन्च नाही वाचलं, तर उलट ते आधीपेक्षा जास्त आवडलं सगळ्यांना. कंपनीचं खूप मोठं नुकसान टळलं. त्यासाठी थँक्यू. आय मीन कंपनीकडून थँक्यू. थँक्यू सो मच. यू डिड रिअली वेल. ॲक्च्युली मला फक्त थँक्यू म्हणायचं नाही आहे, मला सॉरीसुद्धा म्हणायचं आहे. खरं तर मी दुपारीच थँक्यू म्हणायला हवं होतं. उशीर झाला त्यासाठी सॉरी. आणि तुझ्या आयडियासाठी थँक्यू. हा, पण जे नुकसान झालं ते पण माझ्यामुळेच झालं ना. म्हणजे मी त्या सारिका मॅम सोबत व्यवस्थित डील करू नाही शकत. खरं तर ती तुझी चूक नव्हती. तुझ्याकडे अनुभव नव्हता अशा गोष्टी हँडल करण्याचा. इनफॅक्ट मीच तुझ्याबरोबर एखाद्या अनुभवी व्यक्तीला ठेवायला पाहिजे होता. ते माझं काम होतं. आणि एका क्षणासाठी तुझ्याकडून चूक झाली असं मानलं तरी चुका सगळ्यांकडूनच होतात ना. आपण त्यातून शिकलो नाही तर जास्त मोठी चूक होते. आपल्याला मिळालेली संधी हुकल्यानंतर सुद्धा नवीन आयडिया शोधणं आणि हातून सुटलेलं यश तितक्याच ताकदीने खेचून आणणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि ते तू केलंस. आणि त्यासाठी तू खरंच थँक्यू बोलायला आला होतास आत्ता? नाही नाही, ते तर काय मी उद्या ऑफिसमध्ये सुद्धा म्हणालोच असतो ना. मला काकींना थँक्यू म्हणायचं होतं, बाकी काही नाही. आणि तसंही या एरियातच आलो होतो, मग म्हटलं भेटून येऊया. ते पाठी लपवलंयस ते काय? अच्छा, हे हां, हे तुझ्यासाठीच आणले. तू इतकी चांगली आयडिया दिलीस म्हणून थँक्यू.